नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सर्वांचं आजच्या पॉडकास्टमध्ये स्वागत करत आहे. चला तर मग भेटूयात एका अशा व्यक्तिमत्वाला ज्यांचं नॉमिनेशन पद्मश्री अवॉर्डसाठी झालेलं आहे आणि ज्या प्रिन्सिपल आणि फाउंडर आहेत आयडल किड्स इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज फलटणमध्ये. चला तर मग भेटूयात डॉक्टर वैशाली शिंदे यांना. नमस्कार, मी डॉक्टर वैशाली शिंदे. मॅम, तर आपण आता वळूयात पहिला आपल्या प्रश्नाकडे. तर मला तुम्हाला हे विचारायचं आहे की आम्हाला तुमच्या कुटुंबाबद्दल सांगा, तुमच्या पार्श्वभूमीबद्दल सांगा. माझे कुटुंब न्यूक्लिअर कुटुंब आहे, म्हणजे छोटं कुटुंब आहे. मान तालुका बिदाल या गावामध्ये आमची शेती आहे. आई वडील, मी, 2 भाऊ आणि 2 बहिणी असं आमचं छोटंसं कुटुंब आहे. शेतकरी वर्गामध्ये आम्ही असल्यामुळे थोडीशी घरची परिस्थिती जी आहे ती मध्यमवर्गीय आणि हलाखीचीच होती. मान तालुका हा तसा तर दुष्काळी भाग आहे. म्हणजे मान तालुक्यामध्ये कायम पाण्याचा तुटवडा, म्हणजे पाणी नसायचंच. अगदी म्हणजे पिण्याचं पाणी सुद्धा आम्हाला विहिरीतूनच काढावं लागत होतं. म्हणजे विहिरीच्या पायऱ्या उतरायच्या किंवा ती कळशी घेऊन ते चुंबळ डोक्यावरती ठेवून वगैरे आम्हाला पाणी काढावं लागायचं. ओके म्हणजे अशी थोडीशी परिस्थिती होती कौटुंबिक. मॅम, मग तुमचं बालपण कसं गेलं? बालपण हा तर सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा असं तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे. बरोबर. तर जरी परिस्थिती हलाखीची होती हां. तरी सुद्धा बालपण हे आमचं खूप छान गेलं, खूप मजेत गेलं. म्हणजे की ग्रामीण भाग असल्यामुळे तिथल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा मोकळी हवा असेल, सुंदर झाडं असतील आणि शेतकरी कुटुंब असल्यामुळे शेतातले सगळे पिकं असतील किंवा फुलझाडं असतील, तर हे सगळं आम्हाला आनंदच देऊन जायचे. म्हणजे असं आम्हाला हलाखीची परिस्थिती, म्हणजे आर्थिक परिस्थिती खराब आहे म्हणून आम्ही दुःखी कधीच नव्हतो. ओके. कारण मान तालुका हा काटक लोकांचा तालुका आहे. पाणी कमी असल्यामुळे किंवा वाहनांची सोय नसल्यामुळे आम्ही लोक जास्त चालणं किंवा जोराने म्हणजे जोरात चालत जाऊन पुढचे अचीव करणं किंवा शाळेत सुद्धा आम्ही जर जायचो तर आमच्या पायात कधी चप्पल नसायची आणि शाळा घरापासून 2 ते 2.5 किलोमीटरवरती होती. त्याच्यामुळे चालणं, एन्जॉय करणं ह्या गोष्टी बालपणात आम्ही खूप छान केल्या. म्हणजे आर्थिक परिस्थितीचा आमच्या बालपणावरती कुठलाच परिणाम झाला नाही. आणि भौगोलिक वातावरण तिथलं जरी थोडंसं हे असेल, दुष्काळी किंवा ड्राय असेल, पण माणसांच्या मध्ये खूप ओलावा आणि प्रेम आहे. त्याच्यामुळे आम्हाला कधी कुठली अडचण आली नाही. जरी आपल्याकडे एखादी गोष्ट नसेल तरी शेजारी मामा असतील, काका असतील, त्यांच्याकडून आम्हाला ती मदत मिळून जायची. त्याच्यामुळे असं बालपण खूप सुंदर गेलं. मॅम, तुमचं शिक्षणाबद्दल आम्हाला सांगा. माझं स्वतःचं शिक्षण वयाच्या 5व्या वर्षी शिक्षण सुरू झालं. बालवाडी असायची पूर्वी. आता जे LKG, UKG आम्ही म्हणतो बरोबर. ते आम्ही बालवाडीमध्ये मी शिकले. वयाच्या 5व्या वर्षी, म्हणजे माझी मावशी 10वीला असल्यामुळे मला खूप लवकर तिच्याबरोबर शाळेत जायचं होतं. बरोबर. म्हणून मी 5व्या वर्षीच बालवाडीत जाऊन बसायचे वगैरे. ऍडमिशन नव्हती पण मी बसत होते. म्हणजे वयाच्या 5व्या वर्षी माझं शिक्षण सुरू झालं. आणि तिथून पुढे मग मुलींची कन्या शाळा बिदालमध्ये, मुलींची शाळा वेगळी आहे आणि मुलांची वेगळी आहे. कन्या शाळेतून माझं शिक्षण सुरू झालं आणि प्रत्येक वर्गात प्रत्येक वर्षी पहिला नंबर मी काढत होते. चांगले गुरुवर्य मिळाले. परिस्थिती ही म्हणजे शैक्षणिक परिस्थिती, आई शिक्षित असल्यामुळे, वडीलही माझे ग्रॅज्युएट आहेत, त्याच्यामुळे घरातलं शैक्षणिक वातावरण फार चांगलं होतं. त्याच्यामुळे शिक्षण जे बालपणीचं आहे ते अतिशय चांगलं गेलं. 4थीची जी स्कॉलरशिपची परीक्षा आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी महाराष्ट्रात रँकर आहे. बाकी दरवर्षी बोर्डवर मग 1 मेला रिझल्ट लागायचा तर पप्पा म्हणजे 30 तारखेलाच खुश व्हायचे की माझ्या मुलीचा नंबर म्हणजे पहिलं नाव असणारच आहे. म्हणजे दुसरं आलेलं मलाही आवडणार नाही आणि त्यांनाही आवडणार नाही. मग त्यासाठी ते एफर्ट्स स्वतः पण घ्यायचे आणि मलाही जिद्द आणि चिकाटी असल्यामुळे मीही 10वीच्या वर्गापर्यंत पहिला नंबर माझा होताच. 5वी पासून पुढे आम्ही नवमहाराष्ट्र विद्या मंदिर बिदाल कोएड शाळा आहे, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची. तिथेही शिक्षण खूप चांगले शिक्षक मिळाले. अगदी संस्कृत सारखा विषय आम्ही खूप चांगल्या पद्धतीने शिकलो. इंग्लिशही चांगलं शिकवलं जायचं. आणि म्हणजे पुस्तकं नव्हती, ड्रेस नव्हता, पण शिक्षण चांगलं होतं. म्हणजे मला पहिला ड्रेस 6वीला मिळाला. 5वीला अख्खा म्हणजे तो स्कूल युनिफॉर्म होता, तो माझ्याकडे नव्हता. 6वीला मला पहिला ड्रेस मिळाला, तोच मी 9वीपर्यंत घातला. आणि चप्पल म्हणाल तर चप्पल अगदी 9वीच्या नंतर जे उन्हाळी वर्ग असतात ना, त्या वर्गातही माझ्या पायामध्ये चप्पल नव्हती. मग मी आजी, माझा मामा आणि आम्ही एकच चप्पल दोघांमध्ये अर्धा वेळ घालायचो. पण मजा यायची त्याच्यात. असं आम्हाला काही दुःख कधी वाटलं नाही किंवा परिस्थिती खूप वाईट आहे म्हणजे आम्ही आता ह्याच्यात अभ्यास करू शकणार नाही वगैरे असं कधीच झालं नाही.
अभ्यासाला पुस्तकं पण नव्हती, पण दुसरी मुलं दिवसभर शाळा संपली की संध्याकाळी अभ्यास करायची. 5 ते 9, 10 पर्यंत ते अभ्यास करायचे. मग माझं जे अभ्यासाचं टायमिंग होतं ते 11 नंतर सुरू व्हायचं. मग त्यांच्या अभ्यास करून झाला की ती पुस्तकं त्यांच्या घरी जाऊन थांबायचे मी. त्यांचं कधी होणार आणि मग मी ती बुक्स घेऊन येणार आणि मग पप्पांचं शेड्यूल असायचं. मग रात्री 11 पासून आमचं साधारणपणे सकाळी 5, 5:30 पर्यंत अभ्यास चालायचा. बरोबर. मॅम, तर आम्ही असं ऐकलं की तुमचं लग्न पण फार लवकर झालं, 10वी नंतर लगेच झालं तुमचं लग्न. तर त्याच्यामुळे तुमच्या शिक्षणावर काही म्हणजे प्रभाव पडला का, किंवा काय त्याच्यामुळे तुमच्या शिक्षणात रुकावा आला का? 10वी नंतर मी 11वी सायन्सला ऍडमिशन घेतली आणि 11वी सायन्स करत असतानाच लग्नासाठी स्थळ आलं. पहिलं स्थळ आलं आणि जेव्हा माझे हस्बंड मला बघायला आले त्यावेळी त्यांनी मला न पाहताच माझे मार्कलिस्ट किंवा माझ्या ज्या अचिव्हमेंट्स आहेत त्या पाहिल्या आणि झालं, लग्न ठरलं. आईला म्हणाले मी मला डॉक्टर व्हायचं, एवढ्या लवकर लग्न का करताय वगैरे. तर आईचं असं होतं की चला फलटण सारख्या शहरात आपण जातोय, फलटणला एक शैक्षणिक पार्श्वभूमी चांगली आहे, तर तिथे जाऊन पुढचं शिक्षण घेता येईल. म्हणून मग लग्न झालं आणि पुढे मग 11वी सायन्समधून 11वी 12वी सायन्स करत असताना आफ्टर मॅरेज बऱ्याचशा जबाबदाऱ्या होत्या माझ्यावरती. माझे सासरे होते घरात, माझे मिस्टर ते जॉब करायचे, हायस्कूल टीचर, आणि म्हैसी होत्या 2, शेळ्या होत्या आणि कोंबड्या होत्या आणि फुलशेती सुद्धा होती आपल्याकडे, फुलांची शेती केली जायची. मग हे सगळी जबाबदारी आणि मग ते 12वी सायन्सचं प्रॅक्टिकल आणि ह्या सगळ्या गोष्टी ते मला काही झालंच नाही आणि मग मी 12th मध्ये फेल झाले. आणि आता नंतर पुढे काय, म्हणजे मला जेव्हा माझे सासरे आले होते घरी, मिस्टर मला बघून गेले आणि सासरे आले होते मुलगी बघण्यासाठी, तर त्यांनी मला विचारलं की अजून ही शाळेत जाणारी मुलगी आहे. तर ते स्वतः एज्युकेटेड होते, सासरे माझे इरिगेशन मध्ये होते. तर मग त्यांनी आईला विचारलं की हिला पुढच्या शिक्षणाचं काय आहे. तर आई म्हणली तिची शिकण्याची इच्छा आहे, जर शिकायचं आहे तर. मग सासऱ्यांनी आईला एक प्रॉमिस केलं की जर मुलगी जोपर्यंत नापास होणार नाही तोपर्यंत मी तिला शिकवणार. आणि मग तो शब्द त्यांनी शेवटपर्यंत पाळला. मग 12वी सायन्स नाही झालं म्हणून 12वी आर्ट्सला ऍडमिशन घेऊन पुढे मी जेमते मार्क्स घेऊन पास झाले. आणि तिथेच प्रवास नाही संपला. नेमकं 12thला मला पहिली बेबी 2.25 महिन्याची, आणि मग त्या बाळाला घेऊन मी परीक्षा दिली 12वीची. आणि पुढचंही शिक्षण सातत्य, म्हणजे शिक्षण सुरू ठेवण्यासारखी परिस्थिती नव्हती, पण सासऱ्यांचा शब्द, माझी जिद्द, आणि त्याच्यामुळे पुढं मग FY SY TY ग्रॅज्युएशन पण झालं. आणि MA ला ऍडमिशन घेऊन MA च्या 2002च्या मुदोजी कॉलेजच्या बॅचची मी रँकर आहे. म्हणजे जो पहिल्यापासून जे पहिल्या येण्याचं होतं माझी जिद्द, ते आफ्टर मॅरेज सुद्धा मी ती तशीच म्हणजे कंटिन्यू केली. आणि मग MA झाल्यानंतर MA टॉपर आहे. तर मग पुढे जाऊन काय करायचं, मला थोडं MPSC UPSC मध्ये इंटरेस्ट होता, स्पर्धा परीक्षेतून आपण पुढे, आणि तशा त्या 3-4 एक्झाम्स पण मी दिल्या. सेट नेट एक्झाम साधारणपणे 3 ते 4 सेट नेट पण दिल्या. आणि मग मी CDPOची एक्झाम जी आहे MPSCची 2010ला मी पासआउट पण झाले होते. पण लहान बाळ असल्यामुळे त्याला सोडून मला कुठे जाणं शक्य नव्हतं, म्हणून मग मी परत कंटिन्यू पुढं. मग BEdचं मिस्टर शिक्षक असल्यामुळे त्यांची फार जिद्द होती की मी टीचरच बनावं म्हणून, कारण टीचर असेल तर पुढं माझ्या मुलांचंही फ्युचर ब्राईट राहणार होतं. म्हणून मग 2005ला मी मला वाटतं पूर्ण 5 जिल्ह्यांमध्ये, म्हणजे कोल्हापूर युनिव्हर्सिटीमध्ये आमची सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस होती. मग त्या सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेसमध्ये 5 जिल्ह्यांमध्ये मुलींमध्ये मी फर्स्ट आले होते परत. ग्रेट. एंट्रान्स एक्झाम माझी पहिलीच बॅच की जिथे एंट्रान्स एक्झाम घेतल्या होत्या, आणि त्या ह्याच्यातून मुलींमधून मी पहिली आले. आणि पहिली ऍडमिशन माझी ताराराणी कोल्हापूरचं जे BEd कॉलेज आहे तिथे झाली. पण परत मुलांचा प्रश्न, सासरे वयस्कर असल्यामुळे मग कोल्हापूरला जाऊन शिक्षण घेणं शक्य नव्हतं. सातारचं आझाद कॉलेजही होतं, तिथेही मला शक्य नव्हतं. म्हणजे फलटणचं आमचं शिक्षणशास्त्र महाविद्यालय आहे, तिथे मी माझं BEd पूर्ण केलं. तर मॅम, तुम्ही PhD तुमची कम्प्लीट झालेली आहे, तर ज्यावेळेला तुम्ही PhD साठी ऍडमिशन घेतलं तर त्यावेळेला तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आले होते का? प्रॉब्लेम्स तर ऑलवेज होतेच, पण मला कसं की थिंक पॉझिटिव्हच्या ह्यानी मी पहिल्यापासूनच कुठलाच प्रॉब्लेम मी निगेटिव्हली घेतला नाही. प्रत्येक प्रॉब्लेम हा मी काहीतरी त्याच्यातून नवीन शिकत गेले, चॅलेंजिंग म्हणून ऍक्सेप्ट केला. प्रत्येक प्रॉब्लेमवरती मी मात करत गेले. तर PhD म्हणजे BEdचं स्ट्रगल म्हणाल तर 2 मुलांना घेऊन किंवा शेतातलं काम करून, सासऱ्यांचं जे एज आहे ते, जेव्हा मी 17 वर्षाची होते तेव्हा सासरे माझे 84 वर्षाचे होते. आणि त्यांचे जे माइंडसेट होता एक थोडा टिपिकल होता, म्हणजे त्यांच्यासमोर त्यांची कुठलीही सून डोक्यावरचा पदर
न घेता येऊ शकत नव्हते. ओके. आणि मी आफ्टर मॅरेज मी सुद्धा म्हणजे तसंच वावरले, म्हणजे सुती साडी किंवा आडवं कुंकू, आमच्याकडे माळी समाजामध्ये आडवं कुंकू लावलं जातं, तर मी पण त्यांच्यासमोर तसेच यायचे. पण माझं प्रामाणिकपणा किंवा माझं कष्टाची हे पाहून ते स्वतः सुद्धा मोल्ड झाले होते. ओके. मग त्यांनी मला नंतर असेल पुढे की ड्रेस घालणं असेल, आमच्या ह्याच्यात घरात कधीच कुणी असे पंजाबी ड्रेस वगैरे घातले नव्हते, पण त्यांनी माझा जो प्रामाणिकपणा किंवा चिकाटी आहे ते बघून त्यांनी मला सगळ्या फॅसिलिटीज पण दिल्या होत्या. ओके. आणि मग त्यांचा तो वर्ड होता परत की मी तिला नापास होणार नाही तोपर्यंत शिकवणार. पीएचडी करण्याची जबाबदारी सुद्धा सासऱ्यांचीच होती. मग पीएचडीचे ऍडमिशन रँकर होते मी ऑलरेडी, त्याच्यामुळे कोल्हापूर विद्यापीठात अगदी माझ्यासोबत माझे सासरे आले होते. त्यांनी ऍडमिशन घेतली आणि सगळे ज्या कॉलेजच्या फीज आहेत ते स्वतः भरायचे आणि बरेचदा ते मला सायकलवरून घेऊन पण जायचे कॉलेजला. म्हणजे तेव्हा काही गाडी वगैरे आमच्याकडे नव्हती, सासऱ्यांच्या सायकलवर मागे बसून बऱ्याचदा मी कॉलेजला पण गेले. आणि मग जेव्हा माझा MA ला फर्स्ट आले मी, त्यावेळी जो सत्कार झाला तेव्हा माझा सत्कार मी न घेता माझा मुलगा आणि सासऱ्यांना पुढे दिला तो सत्कार, की त्याचं म्हणजे क्रेडिट त्यांना जाईल. अभ्यास तर मी केला, पण हे सगळं करत असताना बाळाला मांडीवर घेऊन बसणं किंवा परीक्षा असताना माझे सासरे, साताऱ्याला तेव्हा परीक्षा असायच्या MA ची, तर बाळाला घेऊन सासरे माझे 3-3 तास बाहेर थांबायचे. मग ते क्रेडिट माझं सगळं सासऱ्यांना आणि त्या बाळाला, मग ते सत्कार मी त्यांना दिला होता. तर मॅम आता तुमचं शिक्षण तर झालं, पण मग बाकीच्या पण तुम्ही गोष्टी भरपूर केल्या. तुमचं स्वतःचं स्कूल सुद्धा आहे. हो. तर ते स्कूल ज्या वेळेला तुम्ही सुरुवात केली त्या स्कूलची, त्यावेळेला तुम्हाला काय म्हणजे काय प्रॉब्लेम्स काय क्रिएट म्हणजे काय प्रॉब्लेम्स आले होते तुम्हाला, काय अडचणी? स्कूलचं असं म्हणजे आता बीएड, जेव्हा मी बीएड झाले, मला एक तर डॉक्टर व्हायचं होतं, परत स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी व्हायचं होतं, पण मी झाले टीचर. माझ्या मिस्टरांचं पण स्वप्न होतं. आणि चला, जेव्हा मी बीएड करत नव्हते तोपर्यंत मला टीचर व्हायचं नव्हतं, पण जेव्हा मी बीएड केलं तेव्हा बीएड मध्ये शिक्षक काय असतो किंवा शिक्षकांचे कर्तव्य काय असतात किंवा त्यांच्या आचारसंहिता काय असतात, शिक्षकांनी समाजासमोर आदर्श राहायचं असतं, आणि ह्या गोष्टी मला प्रचंड आवडल्या. आणि वर्षभरात मी ते सगळं शिकले. म्हणजे अगदी आमच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये रोज साडी घालणं किंवा तो पदर असा घेऊनच शाळेत जाणं, कॉलेजला सॉरी, तर आम्ही हे सगळं करायचो. आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या एटिकेट्स, मॅनर्स आणि जे आहे ते म्हणजे एक शिक्षक घडला. माझ्यामधल्या डॉक्टर व्हायचं होतं, पण मला शिक्षक घडवलं माझ्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयातल्या प्राध्यापकांनी. आणि मग जेव्हा मी शिक्षक झाले तेव्हा मला मुलांना शिकवायचं होतं, पण नोकरी मिळणं तेवढं शक्य नाहीये. नोकरीचं तर त्यावेळी म्हणजे सॅच्युरेशन खूप होतं, आणि आतला जो शिक्षक तयार झाला होता त्याला तर काम करायचं होतं. मग आता कुठे जाणार, म्हणून मग बऱ्याचशा शाळांमध्ये गेले. तेव्हा माझ्या सासऱ्यांनी मला वयाच्या 23व्या वर्षी सायकल चालवायला शिकवलं होतं. मग सायकल घेऊन मी गेले 3-4 शाळांमध्ये गेले की मला नोकरी मिळेल का. एका शाळेत मिळाली नोकरी. त्या म्हणाले तुम्हाला 500 रुपये पगार मिळेल महिन्याचा. म्हटलं चालेल ना, मुलांना शिकवायला मिळते. पण 2 दिवस शिकवलं आणि त्यांना नाही आवडलं माझं शिकवणं वगैरे. त्या म्हटले उद्यापासून तुम्ही येऊ नका. म्हटलं ओके चालेल. मग नंतर मग एका मराठी शाळेमध्ये गेले की मला इथे शिकवायला संधी मिळेल का. माझा मुलगा शाळेत असतो 12 ते 5, मग मला 12 ते 5 काम मिळेल का. पगार नको, पैसे पण नको, मला फक्त मुलांना शिकवायचं आहे. मग त्या शाळेने मला ती संधी दिली आणि तिथे मी स्कॉलरशिपचे क्लासेस चालू केले. टॅलेंट मुलांना घेतलं आणि स्कॉलरशिपचे क्लासेस चालू केले. साधारणपणे 75 मुलं माझ्या क्लासला होती आणि आता ती मास्टर्स झाली आहेत ती मुलं. आणि त्याच्यातला त्या बॅचचा पहिला माझा मुलगा. म्हणजे मी माझ्याला शिक्षक जेव्हा तयार झाला तेव्हा विद्यार्थी कोण होता माझ्यासमोर, तर माझा स्वतःचा मुलगा माझ्या समोर होता. माझ्या मुलाची बॅच ती माझी पहिली बॅच. साधारणपणे 3 वर्ष मी ट्युशन्स चालवले आणि खूप चांगल्या पद्धतीने ते काम चालू होतं. किंवा एक चांगले शिक्षक म्हणून बऱ्याचशा पालकांनी सांगितलं की अरे मॅडम एवढं करतायत, मग आपण थोडीशी फी एकत्र करून मॅडमना द्यायची का. मग साधारण 100 ते 150 मुलांचे 200 रुपयांनी म्हटलं तरी बरेचसे पैसे तेव्हा मला मिळाले. आणि म्हटलं ह्या पैशातून आपण काहीतरी करूयात. मग मी शाळा काढायचं ठरवलं. नोकरी तर कुठे मिळणार नव्हती. बरोबर. आणि मग ते माझे जे पहिली बॅच होती त्या पहिल्या बॅचच्या पालकांनी किंवा त्या विद्यार्थ्यांनी एनकरेज केलं की तुम्ही चांगले शिक्षक आहात. आणि तेव्हा मी स्कूल सुरू केली. तर मॅम तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट कोणता होता? म्हणजे इकडे या करिअरमध्ये का वळलं ते आता मी सांगितल्याप्रमाणे की मी नोकरीच्या शोधात होते. त्या दरम्यान 1-2 इंटरव्ह्यू पण झाले होते. जिथे जाहिरात येईल तिथे चला पटकन अर्ज, मराठी प्राध्यापक म्हणून चला आपण जाऊयात शिकूयात म्हणून इंटरव्ह्यू झाला. आणि तिथे काय झालं की वर्षातून 3 वेळा इंटरव्ह्यूला तिथेच बोलवलं गेलं. आणि तीच टीम होती
तेच क्वेश्चन्स विचारले गेले. अरे म्हटलं सर तुम्ही लास्ट टाइम पण हाच सिक्वेन्स होता, म्हणजे कुसुमाग्रजांचा जन्म कधी झाला, त्यांनी कोणती कादंबरी लिहिली, सर याच्याविषयी वेगळं काहीतरी विचाराल का? मी कुसुमाग्रजांबद्दल अजून बरंचसं सांगू शकते किंवा ययाती कादंबरीचं सांगू शकते, तुम्ही सर वेगळे, कारण मी खूप अभ्यास केला होता, पीएचडीचा लेवलचा अभ्यास केला होता, ज्ञानेश्वर असतील, संत साहित्य असेल, ग्रामीण साहित्य असेल, भाषाशास्त्र असेल, प्रचंड अभ्यास केला होता. मला असं वाटत की हेच क्वेश्चन्स का विचारतायत, म्हणून मी बोलले की सर मला वेगळे क्वेश्चन्स विचारा ना. मग त्यांच्या संस्थाचालकाने आत बोलवलं, कोण आहे हे कॅन्डिडेट, त्यांना आतमध्ये पाठवा. मी गेले, यस मीच आहे. तर तुमच्यासारख्या अतिशहाण्या माणसांना आमच्याकडे नोकरी मिळणार नाही. ओके, हा चालेल, मला पण नोकरी नको. आणि मग माझे ते डॉक्युमेंट्स होते, मी फेकून दिले सगळे. मला कुठे इंटरव्ह्यू द्यायचा नाही, नोकरीही करायची नाही. आणि तिथून मी जिद्दीने म्हटलं की आपण स्वतः संस्थाचालक बनायचं. त्यावेळी परिस्थिती नव्हती, आर्थिक नव्हती, राजकीय नव्हती, सामाजिक नव्हती, किंवा जे त्यावेळी ट्रेंड होता इंग्लिश मिडियमचा. मी तर मराठीमध्ये शिकले होते, मराठी विषयामध्ये मास्टर केलं होतं, आणि इंग्लिश मिडियम कशी काढणार होते, पण जिद्द होती, करणारच. आणि तिथून तो टर्निंग पॉइंट ठरला की मला नोकरी कोणी देणार नाही, मी नोकरीच्या संधी उपलब्ध करणार. बरोबर. आणि मग तिथूनच मी स्कूलचे माझ्या मुहूर्तमेढ रोवली. ओके. तर मॅम, ज्यावेळेला तुम्ही स्कूल सुरुवात केली स्कूलची, तर त्यावेळेला तुम्हाला काय काय अडीअडचणी आल्या? अडचणी तर आल्या खूप, पण नेहमीप्रमाणे मान तालुका आणि अडचणींवर मात करण्याची सवय, त्याच्यामुळे तेही चॅलेंज म्हणून स्वीकारलं. शाळा काढायची म्हटलं तर संस्था पाहिजे, संस्था स्थापन करणं. त्या संस्थेमध्ये बरं, एक मुलगी किंवा एक ह्या गावातली सून संस्था काढणार, तर त्या संस्थेवर म्हणजे डायरेक्टर बॉडीवरती येण्यासाठी लोक घाबरत होती. म्हणजे कोण होणार डायरेक्टर माझ्या शाळेचं? त्यांना वाटलं हे काय शाळा काढणार आणि चालवणार. तर डायरेक्टर होण्यासाठी सुद्धा कोणी तयार होत नव्हतं. मग सगळ्यांना फिरले, सगळ्यांना विचारलं की तुम्ही माझ्या संस्थेवर, नाही आम्ही काही येणार नाही बाबा, उद्या काही गोंधळ झाला तर आम्हाला अटक होईल वगैरे, तर आम्ही काही संस्थेचे डायरेक्टर बॉडीवरती येणार नाही. मग माझ्या मावशींचा मुलगा, ज्यांनी मला बऱ्याचदा मदत केली, तर तो पण फलटणमध्ये लकीली होता. मग त्यांनी मला सपोर्ट केला की चल आपण, मी आणि माझे मित्र, आम्ही तुझ्यासोबत आहे. मग नेहमीप्रमाणे अध्यक्ष म्हणजे नेतृत्व गुण असल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष मीच राहणार, बाकीचे सदस्य राहतील. आणि मग अध्यक्ष मी झाले, आणि बाकीचे जे भाऊ आणि भावाचे मित्र, आमची संस्था स्थापन झाली. संस्था स्थापन करणं, जिल्ह्याच्या ठिकाणी जाणं, त्यावेळी गाडी नव्हती, मग एसटीचा प्रवास असेल, संस्था रजिस्ट्रेशन करण्यापासूनची धडपड असेल, ते सगळं मी एकटीने केलं आणि फार जिद्दीने केलं. म्हणजे माझे मिस्टर पण म्हणाले की तू छान नोकरी कर, सेट नेट आहे, सिनियर कॉलेजवरती मिळेल तुला, किंवा हायस्कूलला कर. हे सगळं म्हणजे नाही, तुला पेलणार नाही किंवा तू करू पण नाही शकणार, तर तू नको करू. बरोबर. पण मला करायचं होतं, म्हणून मग ते जिद्दीने संस्था स्थापन केली 2005 ला. सिलेक्ट फ्रेंड्स ग्रुप, कारण आम्ही सगळे फ्रेंड्स होतो, भाऊ आणि भावाचे मित्र. आणि त्या संस्थेमधून मग शाळा सुरू करायची. सुरुवातीला प्रीस्कूल सुरू करायची, इंग्लिश मीडियम. परत आला प्रश्न की इंग्लिशचा गंधच नाही. आम्ही जे हायस्कूलला शिकलो, नॉट ओनली बट ऑल्सो, डायरेक्ट इनडायरेक्ट, आणि तेवढंच ते नियमाप्रमाणे, जे व्याकरणाच्या नियमाप्रमाणे इंग्लिश होतं तेवढंच मला येत होतं. पण हाऊ टू कम्युनिकेट विथ स्टुडंट्स अँड हाऊ टू हँडल द चाइल्ड, ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे नव्हत्या. पण त्या काळात कसं होतं, आपल्या महाराष्ट्र शासनाच्या बऱ्याचशा जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, खूप चांगलं शिक्षण तिथे मिळतं. स्पर्धा परीक्षा असतील किंवा बाकीचं शिक्षण खूप चांगल्या पद्धतीने दिलं जातं. पण मला त्याच्या पलीकडचं शिक्षण मुलांना द्यायचं होतं. मराठी शाळा पण मी सुरू करू शकत होते, मराठीमध्ये मी मास्टर होते, पण मला वेगळं द्यायचं होतं, एक जागतिक लेवलचं शिक्षण मुलांना द्यायचं होतं, आणि ती जिद्द होती. मग मी स्वतः सिम्बॉयसिस इंटरनॅशनलला इंग्लिश शिकले. शिकता शिकता स्कूल सुरू ठेवली. आणि माझी एक पुतणी आहे, तिची मुलगी अभिनव स्कूल पुण्याची विद्यार्थिनी, ती सिनियर केजीला होती. मग डेली आमचं लँडलाईनला कम्युनिकेशन व्हायचं, अख्खी तू उद्या हे शिकव, ही पोयम अशी शिकवायची, मग तू असं प्रनाऊन्स कर. आणि ती माझी गुरु ठरली. वयाच्या 5व्या वर्षाची मुलगी असणारी ती माझी गुरु ठरली, आणि ती जे शिकवणार ते मी मुलांना शिकवायचे. आणि तिथे माझी स्कूल सुरू झाली. म्हणजे अडचणी होत्या, म्हणजे नॉन इंग्लिश असताना सुद्धा इंग्लिश मिडियम सुरू करणं. तेव्हा मात्र संस्थाचालक मीच होते, नंतर प्रिन्सिपल मीच होते, शिपाई पण मीच होते, आणि शिक्षक सुद्धा मीच होते. तर मॅम, आता तुम्ही ग्रामीण भागात सुरुवात केली तुमच्या शाळेची, तर त्यावेळेला मग मुलं किती आली पहिल्यांदा तुमच्याकडे? इंग्लिश मीडियम म्हटलं की थोडंसं ग्रामीण भागात अगदी मुलं फार कमी आली. म्हणजे जाहिरात करायची तर ती कशी करायची, किंवा पुढे ऍड कशी काढायची, ह्या गोष्टीचं नॉलेज नव्हतं. मग मी त्या एका प्रेसमध्ये गेले, फलटणमधलं नामांकित प्रेस आहे, की सर मला इंग्लिश मिडियम शाळा सुरू करायची आणि जाहिरात करायची आहे, पण त्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीयेत. तर मग ते जाहिरातीमध्ये नाव काय टाकू? सर टाका तुम्ही काहीतरी, मला काही माहिती नाहीये. म्हणजे
तर मग त्यांनी ट्विंकल स्टार प्ले ग्रुप असं नाव दिलं आणि बरोबर. त्यांनी स्वतःच्या स्वखर्चाने मला ते ॲड ब्लॅक अँड व्हाईटची दिली तयार करून. आणि तेव्हा मी सायकल शिकले होते. तर सायकलचा एक आनंद वेगळाच होता की मला सायकल चालवता येते. आणि मग सायकलवरून मी हॉस्पिटल, लहान मुलांचे हॉस्पिटल असतील, लहान मुलांचे बाग असेल, तिथे मी स्वतः सायकलवरून ॲड डिस्ट्रीब्यूट केली. ओके. आणि स्कूल पुढे मग 2 ऍडमिशन झाली. अरेच्या, आता 2 ऍडमिशन घेऊन काय करणार. तरी पण मी जिद्द होतीच. बरोबर. 2 मुलांना घेऊन एक साधारण 4 महिने शिकवलं. मुलं वाढत नव्हती, कारण ट्रस्ट कोण ठेवणार ना. एक तर आपण इंग्लिश येत नाहीये, संस्था कोणती माहिती नाहीये, आणि नाव काहीतरी ट्विंकल स्टार प्ले ग्रुप, नर्सरीचा मुलगा कसा येणार आमच्याकडे. बरोबर. तर मग पुढे थोडासा विचार केला. त्या दरम्यान माझ्याकडे मोबाईल होता N70, इंटरनेट पहिल्यांदाच वापरत होते आणि खूप सर्च केलं, रूट टू विंग्स, इरो किड्स, आणि त्याच्यामध्ये मला इरो किड्स छान वाटलं इंटरनॅशनल, आणि इरो किड्सची फ्रँचायझी घेतली. पण आता परत फ्रँचायझी घ्यायची म्हटलं तर आला आर्थिक अडचण. पण दरम्यान माझे आफ्टर मॅरेज मी बचत गट माझे होते, साधारण 11 बचत गट होते माझे, आणि त्या बचत गटातून मी लोन घेतलं आणि मी 4.5 लाखांची फ्रँचायझी घेतली इरो किड्स इंटरनॅशनलची. ओके. मग इंग्लिश शिकणं असेल किंवा बाकीचा सगळा सेटअप आहे तो इरो किड्सनी मला दिला. म्हणजे मुलांचे किट असतील, बुक्स आहेत, आणि मला ट्रेनिंग, सगळ्यात महत्त्वाचं मला ट्रेनिंगची गरज होते, आणि खूप चांगलं आंतरराष्ट्रीय दर्जाचं ट्रेनिंग मला मिळालं, आणि एक सुंदर स्कूल सुरू झाली. आणि पुढे जेव्हा इरो किड्सचे बोर्ड लागले तेव्हा माझ्याकडे 100 ऍडमिशन झाली. समथिंग डिफरंट. मी म्हणजे म्हटलं होतं ना की मला मराठी शाळा तर आपल्या चांगल्या आहेतच, पण मला मुलांना वेगळं काहीतरी द्यायचं, आणि मी ते देऊ शकले. इरो किड्स सारखी इंटरनॅशनल लेवलची स्कूल मी फलटणमध्ये सुरू केली, आणि त्या स्कूलमधून मी बरंचसं शिकले, मुलं वाढली, आणि बाकी सगळ्या गोष्टी छान सुरू झाल्या. तर मॅम, तुम्हाला तुमच्या आयुष्यात ज्या अडीअडचणी आल्या तर त्याच्यावरून तुम्ही काय शिकलात? अडचणी आल्या त्याच्यातून मी जिद्दीने प्रत्येक गोष्टीला कसं सामोरे जायचं, किंवा अडचणीवर मात तर करायलाच पाहिजे, त्याशिवाय आपण पुढे जाणार नाही. अडचणी तर येतच राहतात. आपल्यासमोर मुंगीचं उदाहरण आहे. मुंगी तिच्या वजनापेक्षा जड दाणा ती वाहून नेत असते, आणि तो घेऊन जात असताना भिंतीवर चढताना ती बऱ्याचदा वरती जाते आणि खाली पडते, परत ती उठते, परत चढते. तर ते मुंगीचं उदाहरण जर डोळ्यासमोर ठेवलं तर तिथे आपल्याला कळतं की किती वेळाही आपण हारलो तरी सुद्धा आपण जिद्दीने पुढे गेलं पाहिजे, सक्सेस मिळवलाच पाहिजे, आणि तो मिळवणारच असं जर ठरवलं आपण, म्हणजे तिथे माइंडसेट आपलं काम करतो. जर आपला माइंडसेट असेल की मी हे करणारच आहे, जसं की मी म्हटलं मला डॉक्टर व्हायचं होतं आणि मी डॉक्टरेट मिळवलीच, तसं प्रत्येक अडचण आली पण मी माझा एक माइंडसेट होता की मला इथपर्यंत पोहोचायचं आहे, आणि मी ते पोहोचले. म्हणजे अडचणी खूप आल्या, मात केली, पण त्याच्यातून मी सावरले म्हणण्यापेक्षा मी हरलेच नव्हते कधी, हरलेच नाही कधी. कायम मला वाटलं की मी उद्या जिंकणार, आणि मी जिंकत राहिले. मग ही प्रेरणा जी तुमची आहे तुमच्या आयुष्यातली, तर ती टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही काय करता वेगळं? प्रेरणा तर मी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, फतिमा शेख आहेत, रमाबाई आंबेडकर आहेत, ह्या सगळ्यांची चरित्र तर मी मराठी साहित्याचे अभ्यासक असल्यामुळे वाचलीच होती, आणि तीच माझी प्रेरणा स्तोत्र आहे. म्हणजे ह्या महिलांनी पण त्यांच्या किती अडचणी आल्या, म्हणजे सावित्रीबाईंना तर आपण इतिहास वाचला असेल तर शेणाचे गोळे असतील किंवा समाजाने किती बोललं तरी पण त्यांची जिद्द होती, किंवा महात्मा फुलेंचा त्यांच्या जिद्द होती की नाही तू शिकलंच पाहिजे आणि तुला मुलींना शिकवायचंच आहे, तर ती जिद्द मी घेतली. मग त्यांच्या ती जी जिद्द आहे ती प्रेरणा माझ्याकडे होतीच. यातून मी फक्त एकच सांगेन सगळ्यांना की इतिहासामधून मी प्रेरणा घेतल्या, इतिहास वाचला, आणि अहिल्याबाई होळकरांनी काय केलं किंवा फतिमा शेखांनी काय केलं तर ह्यातून मी शिकले. तसं मी समाजाला पण असं सांगेन की त्या काळातला जो इतिहास आहे आणि तोच जो समाज आहे त्या समाजांनी ह्या लोकांना त्रास दिला. मग अगदी ज्ञानदेवांपासून सावित्रीबाईंपर्यंत जर आपण पाहिलं तर तो त्रास होता समाजाने, फक्त तो इतिहास परत रिपीट करू नये. बरोबर. त्यांनीही तो बोध घ्यावा की आपण जे होतकरू आहेत लोक त्यांना आपण त्रास देऊ नये. बरोबर. तर मॅम, तुमचं डेली लाईफ जे आहे, काम सुरू होण्याच्या आधीचं कसं होतं आणि काम सुरू झाल्यानंतरचं डे टू डे लाईफ कसं होतं? डेली रुटीन आफ्टर मॅरेज थोडं चॅलेंजिंग होतं, कारण लहान वयात लग्न झालं होतं आणि शेण पाणी करण्यापासून, आमच्या घराला 3 साईडला अंगण आहे, मग ते अंगण झाडणं असेल, शेण उचलणं, थंडीत शेण उचलणं म्हणजे चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी. पण ते सगळं शेण पाणी आणि सगळं करून आम्हाला साधारणपणे 5:45 वाजता शेतात पोहोचायला लागायचं. मोगऱ्याची कळी उमलण्या अगोदर तोडायला लागते, आणि मग ते मी आणि माझे सासरे
आम्ही ते तोडायचो. आणि तिथून पुढे मग चुलीवरचा स्वयंपाक साधारणपणे 10 ते 12 वर्ष मी चुलीवर स्वयंपाक केला. चुलीवर स्वयंपाक करून ते राखेने भांडी घासणं वगैरे हा सगळा प्रचंड चॅलेंजिंग आणि आवडणारा प्रकार होता. म्हणजे छान होतं ते पण लाईफ. आणि मग आफ्टर आता जेव्हा मी स्कूल सुरू केली तेव्हा मग थोडंसं चेंज झालं. मग चुलीवरून गॅसवर स्वयंपाक असेल किंवा घरामधून बंगल्यामध्ये राहायला जाणं असेल. आणि तिथून आता ते शेतात आम्ही फारसं जात नाहीये किंवा आमच्याकडे गुरं पण नाहीये. तर आताचं जे आहे ते सकाळी उठणं, प्लॅनिंग सकाळी रोजची माझी 4:30चं आहे सकाळी उठायचं. उठून दिवसभराचं प्लॅनिंग म्हणजे अगदी बसेस, कुठली बस कुठल्या रूटला आहे किंवा टीचरचे प्लॅनिंग असतील आणि दिवसभराचं काय असेल ते प्लॅनिंग सकाळी मी करते. त्यानंतर योगा, वॉकिंग आणि मग साधारणपणे 8:30 ते 9ला मी स्कूलला जाते रोज. आणि आफ्टर स्कूल परत सेम तसंच रुटीन होतं अगदी. मग संध्याकाळचं दही लावण्यापासून मटकी भिजवण्यापर्यंत सेम लाईफ आहे. बरोबर. आपलं जे एज्युकेशन आहे तर त्या एज्युकेशन सिस्टीममध्ये तुम्हाला असं कधी वाटतं का की थोडेफार चेंजेस करावेत किंवा हे चेंज असतं तर बरं झालं असतं? एज्युकेशन सिस्टम आपली तरी आता चांगलीच आहे, पण त्याच्यामध्ये काही गोष्टी चेंज करणं. आता आपण बघतो की विद्यार्थी पुस्तक घोकंपट्टी असेल किंवा तेच असेल, तर त्याच्यात आता व्यावसायिक शिक्षण आता सीबीएसईने केलंच आहे. व्यावसायिक शिक्षण ऍड होतच आहे यावर्षी, म्हणजे नवीन GR प्रमाणे होणारच आहे. तर ते होते सीबीएसई मध्ये, पण आपल्याला ग्रामीण भागामध्ये सुद्धा हे करणं गरजेचं आहे आणि ते नक्की मी करणार. म्हणजे छोटे छोटे कोर्सेस आहेत. आताच माझ्या पहिलीचा मुलगा रोबोट तयार करतो. रोबोटिक्स हे माझी पहिली शाळा आहे की त्यांनी रोबोटिक्स आणलं. किंवा महाराष्ट्रामधला ग्रामीण भागातून पहिलाच विद्यार्थी आहे ज्यांनी LG ची ऍड केली. म्हणजे माझं जे स्वप्न होतं की आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण मुलांना द्यायचं, LG ची ऍड मुलांनी करणं किंवा लंडनमध्ये माझी मुलं रॅम्प वॉकला जाणं, ह्या सगळ्या गोष्टी चेंजेस आहेत. आणि मला हे करायचं होतं, पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडचं शिक्षण मुलांना द्यायचं होतं आणि ते देणार मी, पुढेही देणारच आहे. म्हणजे AI, रोबोटिक्स हे सगळं आपण आता स्कूलमध्ये सुरू केलेलं आहे. याच्यासोबत आपण व्यावसायिक शिक्षण देतोय. आणि मेरिट होल्डर फक्त 99 पडले पण त्याला बाहेर जाऊन बोलता येत नाही किंवा तो समाजात वावरू शकत नाही, तर अशी मुलं आपल्याला तयार नाही करायची. आपल्याला ओव्हरऑल डेव्हलपमेंट करायची आहे. आणि आता जो माझा थिओ किड्स इंटरनॅशनलचा करिक्युलम आहे, जो महाराष्ट्रामध्ये टॉप लेवलला आहे, इंटरनॅशनल आहे, हाँगकाँग बेस्ड आहे तो करिक्युलम. तर त्याच्यातून आम्ही फायनान्शियल लिटरसी सुद्धा मुलांना देतोय. म्हणजे नर्सरी ज्युनियरच्या मुलांना सुद्धा मी फायनान्शियल लिटरसी देतोय. तर हे जे वेगळे पण आहे ते मी देतेच आहे. म्हणजे ई बुक्स तुम्ही ऐकली असतील, तर ई बुक्स माझ्याकडे 2005 पासून आहेत. ज्या गीता पंजाबी मॅम आहेत, ज्यांची गुगल ऍपल सारखी स्कूल सेटअप केलेल्या मॅडम आहेत, त्या माझ्या गाईड आहेत. तर म्हणजे आंतरराष्ट्रीय नुसतं म्हणत नाहीये मी, तर एफिलिएशन घेतलंय. खऱ्या अर्थाने मी इंटरनॅशनल स्कूल चालवते आणि खऱ्या अर्थाने मी वेगळं काहीतरी जे ठरवलंय ते मुलांना देतेय. ही मुलं त्याच लेवलला माझी तयार होत आहेत. म्हणजे तुम्ही स्कूलला व्हिजिट केली तर माझा प्रत्येक मुलगा हा बोलका दिसेल किंवा प्रत्येक मुलाचे डोळे हे बोलके वाटतील किंवा कुठलाही मुलगा स्ट्रेसमध्ये दिसणार नाही. सगळे आनंदी असतील, कारण त्यांना घोकंपट्टी नाहीच आहे. त्यांना वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज आहेत. रोज ते डान्स करतात, खेळतात. आणि आल्याबरोबर आम्ही मुलांना ओळीत बसा, लाईन बनवा. आमच्याकडे आल्याबरोबर फ्री प्ले असतो. आल्यानंतर 8 तास मुलं रिलॅक्स होतात, जे आवडते ते जातात, स्वतः घेतात, खेळतात. आणि फ्युचरमध्ये म्हणाल तर एक चांगला माणूस घडवायचा आहे मला. मग तो चांगला राजनीतीमध्ये असेल, चांगला डॉक्टर असेल, चांगला पायलट असेल, ते मला घडवायचे आहे. ग्रेट. तर मॅम तुमचा पुढच्या 5 ते 10 वर्षाचं विजन काय आहे? विजन आता प्ले ग्रुप पासून सुरू झालेला प्रवास आता 12वी पर्यंत आलाय. म्हणजे साधारणपणे 12 वर्षाच्या काळामध्ये मी 12वी पर्यंत आलोय. इथून पुढे मला डिग्री, डिप्लोमा आणि व्यावसायिक शिक्षण मुलांना सुरू करायचं आहे. एक चांगलं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तयार करायचं आहे की जिथं मुलं सगळे खेळ खेळू शकतील आणि सगळे कोच त्यांना अवेलेबल असतील. म्हणजे जे काही आर्चरी आहे किंवा वेगळे खेळ आहेत जे आपल्याकडे खेळले जात नाहीत, तर ते सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑलिम्पिक पर्यंत जाणारे. आता मी स्टुडंट ऑलिम्पिकची पण प्रेसिडेंट आहे महाराष्ट्राची. म्हणजे आमची मुलं कराटे, तायकोंदो किंवा ह्या सगळ्यामध्ये आहेतच, पण अजूनही पुढे जाऊन लार्ज स्केलमध्ये आपल्याला ते तयार करायचंय. आता माझ्याकडे त्यांना ग्राउंड्स तेवढे अवेलेबल नाहीयेत, पण फ्युचरमध्ये नक्की मी सगळ्या ह्याचे ग्राउंड्स आणि ट्रेनर्स देणार मुलांना. शिक्षण तर चांगलं देणारच, पण ओव्हरऑल ज्या बाकीच्या गोष्टी आहेत ती स्किल पण मुलांमध्ये नक्की डेव्हलप करणार. आणि ह्याच्या पुढे जाऊन हे झालं विद्यार्थ्यांसाठी, पण एक शिक्षक म्हणून किंवा मी स्वतः शिक्षक म्हणून काम करते किंवा माझ्या बरोबर बरेचसे शिक्षक काम करतात किंवा समाजामध्ये मी शिक्षक पाहतो. आपण म्हणतो की शिक्षकांनी असं केलं तर चालणार नाही. शिक्षकांसाठी एक वेगळी आचारसंहिता आहे. शिक्षकांनी कपडे कसे घातले पाहिजे, शिक्षकांनी कसं राहिलं पाहिजे,
आणि शिक्षक तसे राहतात. कारण आपण फॅक्टरीमध्ये नाही काम करते, बरोबर. आपण मुलं घडवतोय. हम्म. चुकून फॅक्टरीमध्ये एखादा आपण पार्ट बनवतोय आणि तो वाकडा तिकडे झाला तर आपण तो फेकून देऊ शकतो किंवा नवीन बनवू शकतो. हो. पण इथे ते चालणार नाहीये. इथे शेप देताना प्रॉपरच शेप देणं गरजेचं आहे. आणि हे शेपअपचं काम करत असताना शिक्षकांची मेंटल कंडिशन, फिजिकल आणि इकॉनॉमिकल सगळीच चांगली असायला पाहिजे. तर त्यासाठी मी नक्की फ्युचरमध्ये प्रयत्न करेन. म्हणजे रिटायर लोकांसाठी सुद्धा मी प्रयत्न करेन. रिटायर शिक्षकांच्या पण पेन्शनचं आहे, त्याच्यावरही मी काम करेन. आणि इथून पुढे शिक्षकांना काम करताना कुठलीही अडचण येणार नाही. Right. आणि त्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न पण पुढेपर्यंत पोहोचवण्याचा, आता ॲज रेल्वे मिनिस्टरचे ऍडवायझर म्हणून मी काम केलंच आहे. हा. तर आता शिक्षकांचं प्रतिनिधित्व करण्याची एक माझी इच्छा आहे. कारण मी अनेक मुलांना असं पाहिलंय की आई पाटणला आहे आणि वडील दहिवडीला आहेत आणि मुलगा फलटणमध्ये आहे आणि त्याचं घर फलटणमध्ये आहे. मग Okay. त्याचं डब्बा सुद्धा त्याला मिळत नव्हता. आई पाटणला आहे आणि वडिलांना दहिवडीला जायचंय, तो मुलगा जेवणार कसा? बरोबर. मग इथे त्या आई वडिलांची मानसिकतेमुळे मुलावरती परिणाम झाला. बरोबर. आणि जिथे आई शिकवणार आहे त्या मुलांकडे आईचं लक्ष नाही लागणार, कारण माझं बाळ अजून जेवलेलं नाहीये. जेवलेलं नाहीये. मग ह्या सुद्धा ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर सुद्धा मी पुढे काम करणार आहे. Okay. शिक्षकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. शिक्षकांना ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी नक्की इथून पुढे मी प्रयत्न करणार आहे. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही आज आमच्या शो मध्ये आला म्हणून. थँक्यू सो मच. मी स्वतःला फार भाग्यवान समजेन की आज मला इथे व्यक्त व्हायला मिळालं. तुम्ही मला इथं बोलवलं आणि मला बोलण्याची संधी दिलीत, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची खूप खूप आभारी आहे.